गावडेवाडी येथील वनदेव वस्ती परिसरात आज दुपारी 2:30च्या सुमारास एका झोपडीला अचानक लागलेल्या भीषण आगीत एका गरीब कुटुंबाचा संपूर्ण संसार डोळ्यादेखत जळून खाक झाला। या दुर्दैवी घटनेत 11 शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून सुमारे 6 लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे। जवळके बुद्रुक येथील मूळ रहिवासी असलेले राहुल सीताराम खंडागळे हे गेल्या काही काळापासून मोलमजुरी करून उदरनिर्वाहासाठी गावडेवाडी येथील वनदेव वस्तीवर झोपडी बांधून राहत होते। आज दुपारी 2:30 वाजता त्यांच्या झोपडीला अचानक आग लागली। वाऱ्याचा वेग आणि झोपडीतील साहित्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले। या आगीत खंडागळे यांच्या मालकीच्या लहान मोठ्या 11 शेळ्यांचा जागीच जळून मृत्यू झाला। याशिवाय घरात साठवलेले धान्य, कांदे, शेंगा, लसूण आणि शेतीसाठी लागणारा फवारणी पंप यांसारख्या वस्तू पूर्णपणे जळाल्या आहेत। अत्यंत कष्टाने जमवलेले आणि पेटीमध्ये सुशिक्षित ठेवलेले 60,000 रुपये रोख देखील या आगीत जळून गेले। दुपारच्या कडक उन्हात ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजून शकले नाही। परिसरात पाणी आणि अग्निशमन सुविधेचा अभाव असल्याने आग विझवेपर्यंत सर्व काही जळून खाक झाले होते। राहुल खंडागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे एकूण 6 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे। मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या या कुटुंबावर आता आभाळ फाटले असून त्यांचा राहता निवाराही हिरावला गेला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून पीडित कुटुंबाला भरघोस मदत द्यावी अशी मागणी गावडेवाडीचे माजी सरपंच विजय गावडे, माऊली ठेरंगे, पंचायत समिती सदस्य खेड राजू शिंदे, पप्पू गावडे, नक्कल गावडे व स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे।